सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत 15 जुलै 2023 रोजी संपली होती, परंतु त्यावेळी पावसाळ्याचं कारण दाखवून या ठिकाणी पुन्हा 6 महिन्याची मुदतवाढ मार्केट कमिटीला देण्यात आली होती। ती मुदत 14 जानेवारी 2024 रोजी संपती, म्हणून 15 जानेवारी 2024 पासून पुन्हा आम्हाला मुदतवाढ संचालक मंडळाला द्यावी असा ठराव मार्केट कमिटीने केला होता। दरम्यान 18 डिसेंबर 2023च्या आदेशान्वये राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं एक आदेश काढून सोलापूर मार्केट कमिटीच्या निवडणूक प्रक्रियेची सुरुवात करावी असं पत्र दिलेलं आहे। त्यानुसार डीडीआर साहेब सोलापूर यांनी मार्केट कमिटीकडून निवडणूक निधीचा 10 लाख रुपयांचा धनादेश मागवलेला आहे। याशिवाय आज अखेर निवडणूक प्रक्रिया ही राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून थांबवण्यात आलेली नाही। महसूल यंत्रणेनी सुद्धा निवडणूक घेण्यास परिस्थिती अनुकूल नाही असा अहवाल दिलेला नाही, तरी सुद्धा शासनानं या गोष्टीचं आकलन न घेता केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या दबावाला बळी पडून मंत्रालयीन प्रशासनानं या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे। ही दिलेली 6 महिन्यांची मुदतवाढ कायद्याच्या चौकटीत बसत नाही। महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियमच्या कलम 14 प्रमाणे दुष्काळी परिस्थिती असेल, खूप मोठा महापूर असेल, खूप मोठा आग लागलेलं असेल किंवा लोकसभेच्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या असतील, अशा वेळी जर मार्केट कमिटीची निवडणूक लागत असेल तर त्याला मुदतवाढ देता येते। परंतु ज्या दिवशी 4 जानेवारी रोजी सोलापूर मार्केट कमिटीने या संचालक मंडळाला मुदतवाढ दिली, त्या दिवशी ही कोणतीही परिस्थिती नव्हती, म्हणून कायद्याच्या चौकटीत न बसणारी मुदतवाढ यांनी दिलेली आहे। म्हणून ती रद्द करावी आणि तात्काळ या संस्थेची निवडणूक घ्यावी अशी आव्हान याचिका मी स्वतः माननीय मुंबई उच्च न्यायालयात दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी दाखल केली आहे। त्याची सुनावणी 11 जानेवारी 2024 रोजी अर्जंट ॲडमिशनसाठी माननीय न्यायमूर्ती चांदूरकर साहेब आणि जैन साहेब यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झाली। माझा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान मुंबई उच्च न्यायालयानं 1 फेब्रुवारीला यावर निर्णय घेण्यासाठी आणि संबंधित सर्वांना नोटिसा बजावण्यासाठी आदेशित केलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीत संचालक मंडळाला मुदतवाढ मिळू नये आणि संस्थेची तात्काळ निवडणूक व्हावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आम्हाला मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, हमाल आडत्यांचं, तोलारांचा विकास करायचा आहे, प्रगतीची कामं करायची आहेत, रस्त्याची कामं करायची आहेत, त्यासाठी मुदतवाढ द्या असं जे कारण मार्केट कमिटीने या ठिकाणी दाखवलेलं आहे, त्या कारणासाठी यांना मुदतवाढ देता येत नाही। नवीन आलेली बॉडी ही कामं करू शकते, हेच लोक हे काम करण्यासाठी कार्यक्षम किंवा पात्र आहेत असा अर्थ याचा होत नाही, म्हणून त्यांना दिलेली मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी आम्ही आव्हान याचिकेद्वारे केली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाजार समितीचे सभापती सन्माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब हे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आहेत, ते रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पब्लिक। परंतु इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 21 प्रमाणे मार्केट कमिटी ही लोकल अथॉरिटी आहे, स्थानिक प्राधिकरण आहे। लोकल अथॉरिटीचा जो चेअरमन, व्हाईस चेअरमन, बोर्ड ऑफ डायरेक्टर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई सुद्धा पब्लिक सर्वंट म्हणजे लोकसेवक या संज्ञेत मोडतो। मार्केट कमिटीचे सभापती हे लोकसेवक आहेत की लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आहेत? एकच व्यक्ती दोन्ही पदावर काम करू शकत नाही। सभापती हे लोकनियुक्त आमदार आहेत की सभापती म्हणून लोकसेवक आहेत याचाही फैसला या ठिकाणी होणं गरजेचं आहे। मागील 5.5 वर्षात सभापती महोदयांनी आपला सह्यांचा अधिकार उपसभापतींना दिला आणि एवढ्या मोठ्या बाजार समितीचा कोणताही विकासाचा मुद्दा या ठिकाणी न आणता, शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं भलं न करता, मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, हमाल आडत्या तोलारांचं आणि कर्मचाऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं चांगलं धोरण आखून डेव्हलपमेंट न करता मार्केट कमिटीच्या
कारभाराचा त्या ठिकाणी अक्षरशः बाजार मांडला. म्हणून या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ही दाखल केलेली आव्हान याचिका 1 फेब्रुवारी रोजी त्याचा फैसला होणार आहे.